आणि दादानी आता एक भयानक स्टोरी सांगितले, त्यासाठी मी व्हिडिओ चालू केला। दादा म्हणतात की इथे एक झाड आहे, हे बघताय, हे जे समोर बघताय हे आम्ही एक मोठा असा जुगाड करतोय आता। तर ते काय भन्नाट प्लॅन ते तुम्हाला कळेल। समोर बघा पाणी लिकेज आहे, फुल लिकेज आहे बघा, बोगदा सुद्धा लिकेज आहे। हे बघा, हे लिकेज दिसते तुम्हाला, हे बघा, बघितलं, इथून लाईटच नाही चालू आहे, म्हणजे लाईटीचा मेंटेनन्सच नाही केलेला आहे। एकदम भयानक अवस्था केलेली आहे बोगद्याची। आणि आता रिसेंटलीच बोगदा नवीन की बनवलेला आहे, चायनीज बनवतोय। भाई कैसा है? बढ़िया, जरा वीडियो कॉन्शियस आहे। मंडळी अवस्था बघा, किती दयनीय अवस्था आहे बघा। कोलाड ते इंदापूरच्या मधला रोड आहे, 1 किलोमीटर मागे 1 करोड, म्हणजे पैसे 1 करोड टाकले कुठे? जे इकडचे खासदार आमदार आहेत ना, त्यांच्या खिशात पैसे ठेवण्यासाठी असे रस्ते बनवले असावे। दरवर्षी काही ना काहीतरी पैसे यातून मेंटेनन्सचा मिळणार आहे पत्ता, जो आपण हप्ता बोलतो, आपण पत्ता बोलूया। एकदम खूप सुंदर अशी महानगरपालिकेची इमारत बघताय तुम्ही, म्हणजे खड्डेच खड्डे, काम चालू आहे पण एवढे खड्डे आहेत ना। अवस्था काय असते बाईकवाल्याची समोरची अवस्था बघा, ही डेंजरस आहे। हे बघा खड्डे बघा। काकी कशा आहेत? मजेत? हा, मजेत आहे ना, मजेत। सो तुम्ही काकीना बघताय, काकी इकडेचं गाव कोणतं? शिरडोन, पनवेलच्या पुढे ना। आता काकींकडून आपण 4 वडापाव घेतलेत। नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आज तुम्हाला समोर माझ्या फ्रेमच्या समोर दिसत आहे, हा आरे कॉलनी आहे। आणि आमचा एक अचानक प्लॅन झाला, इमर्जन्सी प्लॅन गावी जाण्याचा। आता आम्ही खेड रत्नागिरीमध्ये निघालोय आणि हा तुम्हाला आता सध्याचा जी रस्त्याची परिस्थिती आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करू, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल सध्याची स्थिती काय आहे रस्त्याची। आपण जाणार आहोत, साहेब कुठल्या मार्गाने जाणार आहोत? जो सोपा भेटेल तो, आपण मुंबई गोवा महामार्गाने, मुंबई गोवा मार्गाने, राईट। सो मंडळी आम्ही आता मार्ग स्वीकारला आहे मुंबई महामार्ग। ते बघूया आता रस्ता कसा आहे, सध्याची रस्त्याची स्थिती कशी आहे ती दाखवणार आहे व्हिडिओद्वारे। आणि तुम्हाला समजेल, आता मी एका टेम्पोमध्ये, बोलेरोमध्ये आहे। सो ॲक्च्युली अभिषेक इकडे आहे, अभिषेकला बघताय। आता आम्ही गावी चाललो आहे, वातावरण खूप भन्नाट आहे, संध्याकाळचे 4-4:30 वाजलेत आणि निघालोय। हा आरेचा रस्ता आहे, तुम्हाला पूर्ण जी स्थिती आहे रस्त्याची दाखवणारच आहे थोड्या वेळाने, म्हणजे आम्ही पोहोचल्यावर तिथे दाखवतो रस्त्याची कशी स्थिती आहे। आणि चला तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया। मंडळी आता आपण पवईमध्ये पोहोचू। आता आरे जो रस्ता होता आरेचा तो संपलेला आहे, आता आपण एंट्री करत आहोत पवईमध्ये। आजचा आपला प्रवास असणार आहे गोरेगाव ते खेड रत्नागिरी, ते सुद्धा बोलेरोमधून। एकदम चांगले अशी एकदम फॅसिलिटी आहे दादांच्या बोलेरोमध्ये। आता आपण पोहोचतोय पवईमध्ये, बघूया किती वाजता आपण पोहोचूया, किती वाजता पोहोचतोय ते बघूया आता। ट्रॅफिक खूप आहे, ट्रॅफिक तुम्ही बघताय, मुंबईमध्ये ट्रॅफिक असतेच, हे ट्रॅफिकचं सोल्युशन आपल्याला कोणाला मिळत नाही आहे, बट ठीक आहे, ही डेलीची ट्रॅफिक आहे। आपण व्हिडिओला पुन्हा कंटिन्यू करू पुढे गेल्यावर। आता आपण पोहोचलोय, हा ब्रिज आहे ना मेन ठाणे CST ब्रिज, हा ठाणे CST वेला आपण पोहोचलोय। हे तुम्ही बघताय, हा एकदम ठाणे CST वे आहे।
आपण जो तुम्ही ऐरोलीचा ब्रिज असतो ना, तो ऐरोलीच्या ब्रिजच्या मागचा ब्रिज असतो जो ठाणे CST जाणारा वे, तर त्या वेने आपण ऐरोली मार्ग न जाता कोणत्या मार्गाने जातो साहेब? आपण आता मानकुर्द मार्गे वाशी, मानकुट मार्गे वाशीनी जातोय आपण. ओके, सो आपण चाललोय मानकुट मार्गे वाशी वेनी चाललोय. मी तुम्हाला दाखवतोच कारण आता खूप ट्रॅफिक आहे आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 5:30 वाजले ना. हां, 5:15 वाजले, 5:15 वाजले. सो बघूया आता किती वाजता पोहोचते, किती ट्रॅफिक मिळते, रस्ता कसा आहे, सगळं तुम्हाला अपडेट देतो. दादा ड्रायव्हिंग एक्सपर्ट करतायत, त्याच्यात काय हीच नाही आहे, म्हणजे एकदम बेस्ट ड्रायव्हिंग आहे त्यांची. आणि हा माझा मे बी 3रा प्रवास असेल बलेरोचा. अभिषेक तुझा कितवा प्रवास आहे बलेरोचा? पहिलाच आहे का? सगळं पहिलाच होता. आकाशवाणीला पण पहिलाच होता. अभिषेकचा आता हा पहिला प्रवास आहे बलोरेचा आणि माझा 3रा असणार आहे, कारण मी 2 वेळा सामान शिफ्टिंग केलं आहे ऑलरेडी गावी, त्याच्यामुळे माझा 3रा आहे. तर 3रा कसा प्रवास होतोय ते तुम्हाला सगळं शेअर करतोय. एकदम मजा येते प्रवास करण्याची बलोरेमध्ये. ॲक्च्युली मी बाईक टाकणार होतो आम्ही, ते कळलं नाही, टाकायला पाहिजे. येताना आम्हाला त्याचा फायदा झाला असता बाईक टाकलं असते तर, पण बघूया आता येताना बघूया कसं येतोय आपण. आणि मी तर अजून एक चांगला भयानक प्लॅन करतोय, बट तो प्लॅन सक्सेस होईल की नाही आता कळेल किती वाजता आम्ही पोहोचणार त्याच्यावर. आता तो भयानक प्लॅन काय असणार आहे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दिसेल. मंडळी आता बघतोय आपण हा जो ब्रिज बघताय, आता आपण लेफ्ट टर्न मारलाय, जो ठाणे CST वे होतात. हा लेफ्ट टर्न जातो तुमचा मारकुट आहे, हा मानकुट लोकेशन आहे. आणि हा मानकुटचा ब्रिज बघताय माझ्या राईट साईडला, आणि तो डायरेक्ट सरळ जातो चेंबूरला. आता आपण टुवर्ड्स दी वाशी मार्गे चाललो आहे ह्याच ब्रिजने. बघा ट्रॅफिक बघा, मध्ये फक्त तुम्ही मध्येच घालतात गाड्या. हे जो वे आहे ना तो वाशी मार्ग आहे. आता डायरेक्ट सरळ गेल्यावर वाशीला आपण पोहोचू शकतो. वाशी, पनवेल, बदलापूर, बरोबर ना दादा? पनवेल म्हणजे वाशी आणि पनवेल. बदलापूरचा वेगळाच रस्ता. हां, अच्छा. हा जो रस्ता आहे तो जाणार पनवेलला तुम्हाला डायरेक्टली, म्हणजे वाशी मार्गे. आणि आता ऑपोजिट मार्ग तुम्ही गेलात तर डायरेक्ट चेंबूरला जाणार. आपण आता आलो कुठून? गोरेगाववरून आरे रोड ते पवईच्या पुढे सरळ आलो. नंतर तो ऐरोलीचा जो ब्रिज लागतो ठाणे CST वाला एक्सप्रेस, तर त्या एक्सप्रेसनी आपण राईट मारून आपण आलो मानकुटच्या ब्रिजकडे. मानकुटच्या ब्रिजकडून आपण लेफ्ट टर्न मारला वाशी मार्गे. जर तुम्ही राईट टर्न मारला तर तुम्ही जाणार चेंबूरला. चला तुम्हाला पुढे अपडेट देतो. व्ह्यू एकदम सनसेट आलाय बाहेर, तुम्ही बघताय सनसेट, क्लासिक एकदम सनसेट दिसतोय. संध्याकाळचे वाजलेत 5:45. अभिषेक आमचा अजून जेवलेला नाही आहे, कारण त्याला डायरेक्ट आम्ही पिक केलं आहे. मध्येच ऑफिसवरून डायरेक्ट आला आणि पिक केलं. ॲक्च्युली मंडळी तुम्ही बोलाल असा अचानक प्लॅन का झाला, तर मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे हा अचानक आमचा प्लॅन का झाला. त्याला आम्ही डायरेक्ट ऑफिसमधून पिक केलं आहे, तर त्याला जेवायचं आहे, अजून जेवला नाही तो. तर बघूया इथे पुढे पुढे काय मिळेल खायला, इथे गाडी थांबवू आणि खाऊ. वातावरण बघा, चला मग भेटूया आपण पुढे. व्हिडिओ
कंटिन्यू करतो. हे बघताय तुम्ही मंडळी, खाडी आहे. ही खाडी बघताय. जर तुम्हाला नाव असेल खाडीचं माहिती, या मानपूरच्या ब्रिजच्या आम्ही पुढे आलो आहे. सो तुम्हाला वाशीचा टोल नाका दिसणार आहे. आता आपण वाशीच्या टोल नाक्यावर पोहोचू. आणि ही लेफ्ट साईडला बघताय, ही लेफ्ट साईडला खाडी बघताय. या खाडीचं जर नाव तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण मानपूरच्या आणि वाशीमध्ये जी खाडी आहे तिचं नाव तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा जो टोल नाका आता येणार आहे तो वाशी टोल नाका येईल. मंडळी, प्रवास करताना असे तुम्ही झोपू नका, की आता समोर बघताय तुम्ही. सो मंडळी, आता आम्ही जस्ट बघताय तुम्ही जे मागची मेंबर बसलाय सीटवर, लेडीज आहे, ती ॲक्च्युली झोपलेली होती. सो जेव्हा मोठा लांबचा दूरवरचा प्रवास करत असाल तुम्ही तर झोपण्याचा टाळा, झोप टाळा, कारण ती खूप डेंजरस मोडमध्ये जाते. सो मंडळी, हा बघताय वाशी टोल नाका. इथे हेवी वेटचे किती आहे दादा चार्ज? 75 रुपये. जे आता आम्ही बलोरीमध्ये आलो आहे तर बलोरीची जी कॉस्ट आहे टोल नाक्याची ती 75 रुपये आहे. फक्त ते जे आपली टोल नाका फी झालं आहे, मनसेने जो दावा केला होता टोल नाक्याचा, ते फक्त प्रायव्हेट कारसाठीच झालेलं आहे मंडळी. कमर्शियल व्हेकलसाठी कॉस्ट एवढीच आहे. ह्याची व्हॅल्यू आहे 75 रुपये. हे बघा, ही रिसिप्ट बघता तुम्ही, ही 75 रुपयाची तुम्हाला रिसिप्ट घ्यावी लागेल टोल नाक्यावर, वाशी टोल नाक्यावर. फक्त आणि फक्त तुम्हाला जी प्रायव्हेट कार आहेत तीच फ्री झाली आहे. गैरसमज झाला काही लोकांचा, तर ते गैरसमज मी दूर करतोय. मंडळी, जे समोर बघताय ते वाशी लोकेशन बघताय तुम्ही. मुंबई हायवे. ते सरळ गेलं तर तुम्ही मुंबई पुणे, सॉरी गोवा आहे ना, हा गोवा हायवे आहे. पनवेल आणि पुणे गोवा म्हणजे दोन्ही पण इथूनच जाऊ शकता तुम्ही. पुण्याला जायचं असेल तर हेच मार्ग निवडू शकता. इवन दो तुम्हाला गोवा मार्ग स्वीकारायचा असेल तर ह्याच मार्गाने जाऊ शकता. आता आपण लेफ्ट मारतोय, बरोबर. आता आपण लेफ्ट मारतोय पाम बीच मार्गे. आणि आता आपण निघणार आहोत उरण डायरेक्टली इथून. हा शॉर्टकट मार्ग आहे मंडळी. सो नक्की तुम्ही जेव्हा पुढे प्रवास कराल तेव्हा हा मार्ग निवडा, कारण का दादानी आता आम्हाला शॉर्टकट मार्ग सांगितला. पाम बीच मार्ग आहे तो डायरेक्ट उरणला निघणार. तर बघूया आपण आता कसे डायरेक्टली उरणला निघणार आहोत बाहेर, ते तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करूया. मंडळी, हा जो तुम्ही बघताय हा पाम बीचचा एरिया आहे आणि खूप सुंदर असा एरिया आहे. इथे खूप स्वच्छता बघा किती, रस्ते बघा किती क्लीन आहेत. आजूबाजूचा परिसर बघताय तुम्ही, एकदम स्वच्छता आहे खूप सारी. गाडी बघ, सिग्नल गाडी बघ, काही भारी स्वच्छ त्यांनी दिलं बघ. महानगर, नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ. मला झूम करून दाखवतो, मला नाही वाटत दिसेल.
हा तुम्ही बघताय, दादाने आता आपल्याला सांगितलं आहे की हा जो पाम बीचचा एरिया बघतोय हा लवर्स पॉईंट म्हणून ओळखलेला एरिया आहे. म्हणजे जोडप्यांसाठी म्हणजे कपलसाठी फेमस हा एरिया आहे. लवर्स पॉईंट म्हणून ओळखला जातो. खूप सुंदर असा एरिया आहे. खाली थोडासा तलाव आहे आणि थोडासा नाही खूप सारा मोठासा तलाव आहे आणि खतरनाक एरिया इकडचा बघताय तुम्ही. एकदम क्लीन आणि खूप सारा स्वच्छ परिसर बघताय तुम्ही. लवर्स पॉइंट एरिया ओळखला जातो. सो मंडळी इकडे लेफ्ट साईडला बघतोय, हे लेफ्ट साईडला जातोय पुढून. हे जो आपला झेंडा दिसतोय भारताचा आणि तो ब्रिज दिसतोय तुम्हाला, तो लेफ्ट साईडला जाणारा आहे तो नेरूळला आणि राईट साईडला जातो तो उरणला. तर आपण आता उरण मार्गे चाललो आहोत, त्याच्यामुळे आपण राईट मारणार आहोत. हा जो समोरचा ब्रिज दिसतोय तुम्हाला, एक जातो लेफ्ट साईडला नेरूळ आणि राईट साईडला जातो उरण. सो मंडळी बघताय आपली नवी मुंबईची महानगरपालिका. खूप सुंदर अशी इमारत आहे आणि इकडेच लेफ्ट साईडला तुम्हाला दाखवलं आता. लेफ्ट साईडला गेलात तर नेरूळ दिसेल. आम्ही नेरूळला जाणारा मार्ग आहे लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा मार्ग बघितला तर तुम्हाला उरणला जाण्याचा मार्ग आहे, तो आम्ही आता राईट मारणार आहोत. खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे, इमारत आहे महानगरपालिकेची. एकदम खूप सुंदर अशी महानगरपालिकेची इमारत बघताय तुम्ही. सिनेमॅटिक आहे आता. सो मंडळी आता आपण लेफ्ट टर्न मारलाय. हा राईट साईडला उरणचा भाग आहे आणि हा बघताय, हा राईट साईडला बघताय तो उरणचा भाग आहे आणि हा सरळ आपण आता वाशी मार्गे चाललोय उरणवरून. पळसपे वाशी मार्गे डायरेक्ट उरण मार्गे. आता मंडळी उरण मार्गे आपण चाललोय आता पनवेलला. हा उरणचा पनवेल मार्ग आहे. आपण लेफ्ट मारला आणि राईटला गेला तर उरणचा पूर्ण एरिया आहे. तुम्हाला दाखवतो पुढे कंटिन्यू केल्यावर. हा तुम्ही बघता एरिया, हा उरणचाच एरिया आहे. हे बघा, हा उरणचा एरिया बघताय तुम्ही. किती प्रदूषण आहे ना ते चेक करा. सो मंडळी आता आपण आलो आहे पलसपे नाका. आता हा सरळ जाणार ना मुंबई गोवा. लेफ्ट मारला की मुंबई गोवा. अच्छा, आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. सो आता आपण पलसपे फाट्यावरून आलो आहे आणि आता आपण लेफ्ट मारणार आहोत गोव्याला जाण्याचा मार्ग. हे बघताय तुम्ही. खड्ड्यांची दुनिया चालू झालेली आहे. हा बघा, हा जो लेफ्ट आहे हा आपण आता लेफ्ट मारतोय. हा सरळ मार्ग जाणारा आपला गोवा मार्ग. हे बघा, आता आपण गोवा मार्गाला लागलोय. सो मंडळी आता आपण आलोय पनवेलच्या पुढे शिरडोन गावामध्ये. आता थोडं थांबलोय. माझी अवस्था बघत असेल एकदम खूप डेंजर आहे. मी बलोरातून प्रवास करतोय त्याच्यामुळे माझी अवस्था खूप डेंजर अशी झाली. सो इथे आपण आता वडापाव घेतोय. एकदम क्लासिक वडापाव आहेत. आता थोडा प्रवास खूप आहे आणि बलोरातून प्रवास करतोय त्याच्यामुळं अवस्था खूप खराब झाली आहे आणि रस्त्याची तुम्हाला स्थिती सांगतो थोड्या वेळाने. आणि त्या आपण आता काकीकडे व्हिजिट केली. आता बघूया कसे काकींचे वडापाव आहेत ते आणि त्यांना दाखवतो, बोलतो त्यांच्याशी थोडासा बोलूया आपण. काकी कशा आहेत? मजेत? हा, मजेत आहे ना. मजेत. सो तुम्ही काकीना बघताय. काकी इकडेचं गाव कोणतं? शिरडोन. पनवेलच्या पुढे ना. आता काकींकडून आपण 4 वडापाव घेतले.
एकदम भारी आहेत काकींचे वडापाव. नक्की तुम्ही इकडून जर पनवेलवरून प्रवास करत असाल कोकणामध्ये जाण्यासाठी तर काकींच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे, त्यांचा पाहुणचार खूप छान आहे. चला धन्यवाद, बाय बाय. कॅन्टीनचं नाव गावदेवी आहे. कॅन्टीनचं नाव काय तुमच्या? गावदेवी कॅन्टीन आहे, तर नक्की व्हिजिट करा मंडळी. सो मंडळी आता पेन येईल थोड्याच वेळात आणि दादानी आता एक भयानक स्टोरी सांगितले, त्यासाठी मी व्हिडिओ चालू केला. दादा म्हणतात की इथे एक झाड आहे आणि त्या झाडाची मोठी अशी स्टोरी आहे. ठीक आहे, दादानी सांगितले की एक झाड आहे तो तुटत नाही, कारण का तिथे कोणी त्याला कापायला जातं तर ते कापूस देत नाही आणि मोठे मोठे जे मशिनरी असतात सॉच्या त्या सुद्धा वापरल्या जातात, पण त्या बंद होतात अचानक. इथेच असा आपण पेनच्या इथं साईडलाच तो इथे रस्त्याच्या साईडलाच झाड आहे, म्हणजे रस्त्याच्या मध्येच झाड आहे. आणि जेव्हा रस्ता बनवला त्यावेळी सुद्धा तो जागा ठेवून रस्ता दुतर्फा साईडून रस्ता बनवलेला आहे. आता थोडेफार त्यांच्याकडूनच बोलूया काय बोलतायत दादा. तर ते दादा इथे लाजत आहेत म्हणजे व्हिडिओमध्ये यायला, म्हणजे व्हिडिओ कॉन्शियस आहेत. तर त्यांनी खूप भयानक अशी स्टोरी सांगितली आणि ती स्टोरी मे बी खरी असू शकते त्यांच्यानुसार, की खूप वर्षापूर्वीची स्टोरी आहे. बरोबर दादा? आता हायवे चालू होता ना, आणि ते म्हणतात की खूप सारे लोक आले तिथे मशीन घेऊन, तर त्यांची मशीन बंद पडायची पण ते झाड कापू द्यायचं नाही. आता देवाची काय असू शकते, खूप देवाचं मला असं वाटतं तिथे मोठं काहीतरी असू शकतं. पण आता एक तिकडची लोक जे लोकल लोक आहेत ते सुद्धा तिथे बोलत होते की ते कापून देत नाही झाड. तर तुम्हाला कुणाला माहिती असेल इकडची स्टोरी तर नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप चांगली वाटली स्टोरी आणि भयानक होती स्टोरी. आणि असे काही आपले देवस्थान आहेत ते मला एक्सप्लोअर करायचे आहेत, हळूहळू मी ते करेन. खूप अशी भयानक स्टोरी सांगितली आणि मस्त वाटली ती स्टोरी, कारण ऐकण्यासारखी स्टोरी होती. आता रात्रीचे वाजलेत मला 7-7:30 झालेत, 7:30 वाजलेत आणि आता आम्ही ट्रॅव्हलच करतोय. आता आपण पेनला पोहोचू आणि ते आम्ही प्रवास करताना दादाने एक स्टोरी सांगितली आणि ती ॲक्च्युली रिअल स्टोरी आहे, खरोखर स्टोरी आहे, खरोखरची स्टोरी आहे. कारण का मी समोर तो झाड बघितला, ॲक्च्युली पुढे आलो आणि व्हिडिओ स्टार्ट केला मी, त्याच्यामुळे तुम्हाला झाड दाखवता नाही आला. पण तुम्ही इकडून जात असाल कोकणामध्ये तर पनवेलच्या जवळपासच आहे ते. अच्छा, अमरापूरच्या ब्रिजच्या जवळच आहे. म्हणजे अमरापूरला आपण गणपतीचे हे मानतो, माहेरगड मानतो, तर तिथेच गणपतीच्या माहेरगडच्या इथेच अमरापूरच्या ब्रिजच्या जवळपास झाड आहे ते. तर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुम्ही लोकल लोकांना विचारू शकता आणि तुम्हाला ॲक्च्युअली माहिती असेल तर कमेंट करून सांगा. खूप एकदम भयानक स्टोरी. आणि अक्षरशः म्हणजे ते झाड तोडायला गेलं ना मशीनच बंद पडते, ती सॉची मशीन असते आपण कापण्याची, ती मशीनच बंद पडते, ती झाड तोडूच देत नाही. आणि खूप भलं मोठं झाड आहे. बरोबर दादा? खूप मोठं झाड आहे. मंडळी हे बघता रस्त्यांची अवस्था खूप दयनीय आहे. म्हणजे अजून रस्ता आपण बोलतोय ना एवढा चांगला रस्ता झालेला नाही. आता हे बघा खड्डे बघा केवढे मोठे मोठे आहेत, खूप मोठे मोठे खड्डे आहेत आणि एकदम धुरला आहे. म्हणजे रात्रीचा प्रवास करणं म्हणजे खूप घातक आहे. इथून रस्ते दिसत आहेत की नाही खड्डे माहिती नाही, कॅमेरा जस्टिस करतोय की नाही. हे बघा धुरला बघा किती आहे, खूप धुरला आहे. हे बघा म्हणजे खड्डेच खड्डे, काम चालू आहे पण एवढे खड्डे आहेत ना. अवस्था काय असते बाईकवाल्याची समोरची अवस्था बघा, ही डेंजरस आहे. हे बघा खड्डे बघा, हे बघा हलतोय पूर्ण कॅमेरा हलतो, एवढे खड्डे आहेत. प्रवास करण्याचं कसं कोण आहे आणि कसा करायचा. आणि मी एवढं हे जर मी अभ्यास केला होता, थोडा अभ्यास म्हणजे थोडासा माहिती घेतली होती की ह्या जे 1 किलोमीटर मागे ना 1 करोड रुपये खर्च केले ह्या रस्त्याला. कोकणाचे रस्ता आहे ना 1 किलोमीटर मागे 1 करोड, म्हणजे पैसे 1 करोड टाकले कुठे. आणि मला असं वाटतं हे बघा अजून खड्डे आहेत. आणि मला असं वाटतं का माहिती आहे का, ह्यांनी जे इकडचे खासदार आमदार आहेत ना त्यांच्या खिशात पैसे ठेवण्यासाठी असे रस्ते बनवले असावे. कारण का त्यांना एक चांगला सोयीस्कर मार्ग मिळाला आहे की हे जे असे आपण रस्ते केले की आपल्याला दरवर्षी काही ना काहीतरी पैसे यातून मेंटेनन्सचा मिळणार आहे. पत्ता जो आपण हप्ता बोलतो आपण पत्ता बोलूया मेंटेनन्सचा द्वारे. कारण हे अवस्था एवढी खराब आहे ना, दयनीय अवस्था आहे ना. ते गाड्यांचे जे टायर आहेत ना तुम्ही नवीन टाकले ना तर तुमचे 2-3 फेऱ्यामध्ये जुने होणार आहेत.
अशी एवढी त्यांनी आहे. बघताय हे बघा, हे बघा रस्ते नागोठण्याचा हे कुठे आहे आपलं आता? नागोठणे. हे नागोठणे ना. आपण आता नागोठणेला बोलतोय मंडळी. ही नागोठण्याची अवस्था बघताय, एकदम खूप दयनीय अवस्था आहे. खूप म्हणजे खूप दयनीय अवस्था. तुम्ही रात्रीचा मी म्हणतो प्रवास करूच नका, कारण जर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल किंवा म्हणजे रिक्षा आहे फुल आणि तुमची कारचं जर टायर बियर जाऊ शकतो कधी, तर तुम्ही एक्सपिरियन्स ड्रायव्हर असेल तर रात्रीचा प्रवास करू शकता. पण नवीन ड्रायव्हर असेल तर नका करू, कारण खूप डेंजरस रस्ता आहे हा. हे तुम्ही बघताय, कारण आता थोडासा रस्ता चांगला दिसतोय तुम्हाला, थोडासा हा डांबरीकरण रस्ता आहे. पण जो आता बघितला तुम्ही व्हिडिओमध्ये तो खूप दयनीय अवस्था आहे. अजून पुढे पण बघूया आपण, जर स्टेटस मिळालं तर दाखवतो आपण व्हिडिओमध्ये. कंटिन्यू करूया आपण. कंटिन्यू ठेवा जरा सर, पुढे अजून बघा रस्ता भेटतात. अजून बरं रस्ता. आता हे दादा कंटिन्यू ट्रॅव्हल करत राहतात, त्यांना माहिती आहे. ते बोलतात अजून पुढेपर्यंत रस्ता खूप दयनीय अवस्थित आहे. हे बघा, हे बघा, ते खरं बोलले ते. आता आपण ते बोलले आता जस्ट रस्त्याची अवस्था बघताय, नुसती माती आणि धुळला आहे बस. एवढा खराब रस्ता मी बघितला नव्हता. आणि हे कोकणातले जेवढे खराब रस्ते आहेत, आणि कोकणामध्ये एवढा पर्यटन स्थळ आहे, सगळं काय आहे तिकडे. कोकणातली माणसं कंटिन्युअसली जात राहत असतात आपल्या गावी. पण नाशिक जर रस्ता असेल तर कसे तरी ट्रॅव्हल करू शकतात. म्हणजे एखादा माणूस जर आजारी असेल तर त्याचा जीव इथेच जाईल रस्त्यातच. एवढे असे दयनीय खड्डे आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत ते सुद्धा. आणि रस्ता बनवतायत. हा रस्ता मी आश्वासन बघितले होते नेत्यांचे. आपण गणपतीसाठी येण्यासाठी गावी जो प्रवास केला होता तेव्हा सुद्धा व्हिडिओ बनवला होता. आणि तेव्हा खूप साऱ्या नेत्यांनी आश्वासन दिले होते की हा रस्ता पूर्णतः आपण करू, पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीट होणार आहे. पण आता अवस्था सेम आहे, त्या अवस्थेमध्ये काही फरक झालेला नाही आहे. हे तुम्ही बघताय, हे बघा खूप सारे खड्डे आहेत, खड्डेत खड्डे आहेत. हे बघा, हा बघा केवढा मोठा खड्डा बघा. एवढी दयनीय अवस्था आहे खड्ड्यांची, आणि त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे दुरुस्ती पण नाही, मेंटेनन्स करतात की नाही हा मोठा एक भाग आहे. हा बघा अजून एक खड्डे बघा. आपण आता जो बघतोय हा नागोठण्याचा एरिया आहे. नागोठणे आता रस्ता बघा तुम्ही, अजून किती दयनीय अवस्था असेल. कॉन्क्रीट पण नाही आणि डांबरीकरण पण नाही, पेवर ब्लॉकचा रस्ता आहे हा बघा. हे बघा कसा रस्ता बनवला. हा आपला कोकणवासियांचा रस्ता. पूर्णच आवाज उठवत नाही आहे, एक दोघे आवाज उठून काही फायदा होणार नाही आहे. हे बघा, हे बघा एवढा खड्डे आहेत ना रस्ते ना, एकदम डेंजर रस्ता आहे. गाडी पूर्ण अक्षरशः लोड मध्ये असली ना बॅलन्स होणार ना, असे ते अवस्था आहे. काय बोलणार. एवढे आपले नेते निवडून येतात, पण एकही नेत्याने असा कोणता असा विषय नाही घेतलाय की या रस्त्याची सुधारणा करूया आपण, आणि रस्ता पूर्णपणे ओरिजिनल केला पाहिजे आणि प्रॉपर केला पाहिजे, परमनंट. हे टेम्पररी जे करतात ना, थोडे थोडे पेवर फ्लॅग टाकून, त्याच्याने काहीच होणार नाही आहे. पण मला एक कळलं आहे, म्हणजे मला एक ही कळलं आहे की जर त्याने पूर्णपणे हे बनवला रस्ता तर त्यांना काय पत्ता भेटणार नाही आहे. म्हणजे जो हप्ता असतो तो मिळणार नाही पैशाचा, त्याच्यामुळे त्याने असे काम केलेले दिसतंय. सो तुम्ही कमेंट करून सांगा, तुमची जे फिलिंग असेल, भावना असेल त्या कमेंट करून सांगू शकता. कारण आपल्याला काहीतरी केलं पाहिजे कोकणासाठी. हे रस्ता खूप महत्वाचा आहे. हा रस्ता पूर्णतः खूप 1-1.5 किलोमीटरवर तसाच आहे. चला आपण व्हिडिओला कंटिन्यू करू. मंडळी अवस्था बघा, किती दयनीय अवस्था आहे बघा. कोलाड ते इंदापूरच्या मधला रोड आहे हा. कोलाड ते इंदापूरच्या मधला रस्ता आहे. आणि तुम्ही बघताय ही अवस्था, डेंजर अवस्था, एकदम डेंजर. खूप म्हणजे खूप डेंजर अवस्था. इथे तुमचे जे टायर असतात ना कारचे, ते उडून जाऊ शकतात, म्हणजे उडू शकतात.
एवढी डेंजर अवस्था आहे रस्त्यांची. बापरे बाप. प्रवास करायचा तरी कसा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. एवढा खराब रस्ता आहे ना. सो माननीय आदिती तटकरे या इकडचे आमदार आहेत, त्यांना नम्र विनंती करतो की इकडचे रस्ते बघा तुम्ही. एवढे रस्ते दयनीय अवस्था, खूप दयनीय अवस्था आहे. सो मंडळी आता आपण इंदापूरला पोहोचलोय. हा इंदापूर आहे आणि आपले दादा आपलेच व्हिडिओ बघतायत. सो हे बघा इंदापूर आलाय आता. इंदापूरला किती वाजले आता? 9 वाजले ना. सो 9 वाजता आता आम्ही इंदापूरला पोहोचलोय आणि हा आपला व्हिडिओ एकविरा मातेचा. एकविराचं दर्शन घडवतो. खूप अचानक मला प्लॅन तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. सो बघूया आता कसा व्हिडिओ होतोय आजचा. पण असेच अचानक प्लॅन करतो. आणि मंडळी एक महत्वाचा गोष्ट आहे की आमचे दादा जे सोबत आलेत ना त्यांच्या खतरनाक स्टोरी आहेत. खतरनाक स्टोरी म्हणजे खूप खतरनाक स्टोरी आहेत. सरप्राईज मध्ये प्लॅन. सो बघा त्यांच्या स्टोरी ऐकून आम्ही सोबतच राहिले आम्हाला. आणि असे दादा मिळाले ते प्रवासामध्ये की बोलून चालून आम्ही कंटिन्युअसली चालत म्हणजे कधी पोचलो इथे कळलंच नाही. एकविरा मातेच्या दरबारात आलो. एकदम फ्री मधले दादा आहेत, त्याच्यामुळे प्रवास काय वाटलाच नाही आम्हाला. चला मी पुढे कंटिन्यू करतो. मंडळी आता आपण माणगावला पोहोचलोय. माणगावला ही बघते माणगावची सिटी. ही माणगावची सिटी आहे. आता ऑलमोस्ट बंद होते. 9 सव्वा 9 वाजले आणि इकडे बंद आहे. आता आपल्याला एक काही गोष्टी घ्यायच्या आहेत. माणगावने भेटल्या तर चांगल्या गोष्टी आहेत. मी बोललो होतो एक मला खतरनाक प्लॅन करायचा होता. बघूया आता इथे भेटतात का. आता आपण एक वस्तू घ्यायची आहे जो आपला भयानक प्लॅन करणार आहोत त्याच्यासाठी. तर बघूया इथे मिळते का. मुश्किल वाटते बट बघूया मिळते का. ते मिळते का बघूया ती वस्तू. हे बघताय, हे जे समोर बघताय हे एक आम्ही एक मोठा असा जुगाड करतोय आता. तर ते काय भन्नाट प्लॅन ते तुम्हाला कळेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मंडळी भन्नाट प्लॅन होणार आहे रात्रभर. सो बघूया आता कसा प्लॅन होणार आहे ते. मंडळी हे बघताय माणगाव आणि आता वाजलेत 9:30 माणगावमध्ये. आपण एक भयानक प्लॅन करत होतो. आता प्लॅन तो फ्लॉप होणार आहे. नेक्स्ट ट्रिपमध्ये आपण तो प्लॅन करू. कारण ज्या वस्तू लागणार होत्या प्लॅनसाठी त्या भेटत नाहीत कारण उशीर झाला आहे आणि आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. सो आणि आता घरी पोचायला किती वाजतील? 12 वाजतील, 11 वाजतील ना. घरी पोचायला 11 वाजतील, सामान उतरेपर्यंत 12 वाजतील. त्यानंतर प्लॅन करणं खूप डिफिकल्ट होणार आहे आणि उद्या आपल्याला लवकर सकाळी निघायचं आहे परत. तर मग तो आम्ही प्लॅन नेक्स्ट ट्रिपसाठी ठेवू. नक्की करू तो प्लॅन. हे माणगाव बघताय तुम्ही. ॲक्च्युली माणगावमध्ये लेट झालो आपल्याला. बघूया प्लॅन झाला तर होईल पण आता कमी पर्सेंट होतोय कारण का उशीर झाला ऑलरेडी आणि गावाकडची दुकानं बंद होतात. मंडळी आता आपण माणगावच्या पुढे आलो आहे आणि आता जेवणाचा टाईम झाला आहे म्हणजे जेवणाची वेळ झाली. तर आपण जेवत आहोत एका धाब्यावर, चायनीज धाब्यावर. ठीक आहे. ही आपली गाडी आहे, लोडेड गाडी आहे. आणि तुम्हाला मी थोडं लास्ट व्हिडिओच्या एमटी सांगतो म्हणजे शेवटी व्हिडिओच्या की कशासाठी आपण बोलेरो केला आहे आणि इमर्जन्सी प्लॅन का होता. सो सांगतो मी थोड्या वेळामध्ये. सो आता आपण या धाब्यावर आलो आहे. हे बघा धाबा आहे
चायनीज धाबा. इथे चायनीज चालू आहे त्यांचं. तर आता खाऊन घेऊया, पेट पूजा करूया आणि नंतर पुन्हा भेटूया तुम्हाला. चला हे बघा, हा हायवे आहे. हायवेच्या समोरच ढाबा आहे. हा हायवेच्या समोरच ढाबा आहे. सो आता एकदा जेवण घेऊया आणि नंतर भेटूया तुम्हाला. तो बघा हा बनवतोय आता, चायनीज बनवतोय. भाई कैसा है? बढ़िया. तो जरा वीडियो कॉन्शियस है. लोकेशन कौन सा है? ये है तलेगांव. तलेगांव. मानगांव के इसमें आता है ना? हाँ, मानगांव. ओके. अच्छा, ये बोलेगा नहीं ज़्यादा क्योंकि वो थोड़ा वीडियो कॉन्शियस है, लेकिन अच्छा बनाता है ये, ऐसा बोला वो. अभी देखते कैसा उसका टेस्ट है. ये देखो सूप है, सूप बना रहा है ये. और इसका कढ़ाई देखो कितना बड़ा है. म्हणजे कढाई खूप मोठी आहे. सूपचं आता गरम करतोय आपण. आता शेजवान ट्रिपल राईसची ऑर्डर दिली आहे. सो मंडळी, अवस्था खूप दयनीय झालं आहे, कारण रस्ता, कोकणातला जाण्याचा रस्ता जो आहे ना, खूप खतरनाक आहे. खतरनाक म्हणजे खूप खतरनाक आहे. सो त्याच्यामुळे अवस्था अशी झाली ना, सगळ्या चेहऱ्यावर धूर बिल सगळं झालं. अवस्था खूप दयनीय झाली. आणि खड्ड्यात खड्डे आहेत, एवढे मोठे खड्डे आहेत ना, तर धूल आणि डस्ट एवढी आहे ना, खूप म्हणजे खूप. तर आता जेवून घेतो. आता ऑर्डर आले, जेवून घेतो, नंतर आपण व्हिडिओला कंटिन्यू करू. चला. हा बघा, सूपची ऑर्डर आलं आहे. आता सूप टेस्ट बोलतात, तर बघूया टेस्ट कसं आहे सूपची. सो मंडळी, आता निघतो इथून. धाब्याला बाय बाय करूया. हे बघा आपले यूट्यूब चाहते. तुमचं नाव काय साहेब? जयेश तुकाराम उभारे. जयेश तुकाराम उभारे. 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 आणि तुमचं? राजेश हरिदास खराडे. इथेच राहता का तुम्ही? गाव आले का? कुठलं गाव आहे? तलेगाव. तळेगाव. मस्त गाव, वातावरण भारी आहे. मंदिरामध्ये पूजा आहे का? भारी भारी एकदम. आता तुम्ही दिसणार उद्या यूट्यूब मध्ये. चालक पालक संघटना. काय बोलता? अरे वा, मस्त मस्त. सो चला, आता आपण इथून निघतोय. मस्त एकदम भारी बनवला होता चायनीज. एकदम भारी आहे. एक नंबर चायनीज आहे ना. कडक कडक ट्रिपल राईस खाऊन झाला आता. एकदम कडक सूप पण बनवलेला होता. थंडीतून एकदम एकदम खतरनाक बनवला होता. चला, आता आपण इथून निघतोय. पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू प्रवासात. मंडळी, आता हा बघताय, हा कशिडी घाट जो होता, तर त्याला कन्वर्ट करून आपण म्हणजे सरकारने बोगदा केला. आता बोगद्याच्या मार्गाने आपण चाललो आहे, कशिडी बोगदा. आणि त्या राईट साईडला गेला तर तो कशिडी घाट आहे. तर हा तुम्ही बघता आता कशिडी बोगद्याच्या मार्गाने जाणारा रस्ता. अंधार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला किती दिसते. हा आहे आपला कशिडी बोगदा. त्याची पण दयनीय अवस्था झाली, हे बघताय. रस्ता आहे इकडे. रस्त्याची पूर्ण विल्हेवाट लागली आहे. डेंजर अवस्थेत रस्ते. आणि हा जो बोगदा आता न्यूली केलाय, तेवढ्या रस्त्यांची अवस्था बघा किती खराब आहे. रस्ता एकदम डेंजर आहे. रस्ते खूप खराब आहेत.
लिकेज आहे बघा. बोगदा सुद्धा लिकेज आहे. जे ज्यांनी काम केलं आहे ते पूर्णतः चांगल्या प्रकारे काम केलेलं नाही आहे. हे बघा, हे लिकेज दिसते तुम्हाला. काल रात्री जाताना एकही लाईट चालू नव्हती आणि कधी कधी ह्या बोगद्यामध्ये लाईटच चालू नसते, बंद असते. म्हणजे आतापासूनच त्यांची मजुरी चालू झाली आहे, म्हणजे लाईटच चालू नसते बोगद्याची. हे बघा, बघितलं, इथून लाईटच नाही चालू आहे. म्हणजे लाईटीचा मेंटेनन्सच नाही केलेला आहे. एकदम भयानक अवस्था केलेली आहे या बोगद्याची. आणि आता रिसेंटलीच बोगदा नवीन की बनवलेला आहे. हे बघा, लाईट बंद केली ना काहीच समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही. हे बघा, एवढा अंधेर आहे या बोगद्यामध्ये. फक्त समोरची तुम्हाला गाडीची लाईट दिसते. खूप भयानक अवस्था आहे बोगद्याची या. म्हणजे खूप डेंजर मोडमध्ये आहे. लिकेज सुद्धा आहे, त्याला लाईट नाही आहे. कसं ड्रायव्हिंग करणार? मंडळी, आपल्या इथे कालकाई मातेचं मंदिर आहे, दाखवायला तुम्हाला विसरलो. पण इथे मागे गेला आता. खूप नावाजलेलं देवस्थान आहे कालकाई मातेचं. सो आता आपण भरणानक्या इथे पोचलो आहे. हा जो रस्ता तुम्ही बघताय सरळ जाणारा, हा रस्ता आहे चिपळूणला जातो हा रस्ता सरळ. आणि आता आपण राईट टर्न मारणार आहोत खेडला जाण्यासाठी. आणि इथेच कालकाई मातेचं मंदिर आहे. खूप नावाजलेलं मंदिर आहे. आम्ही कधी गावी येतो कोकणामध्ये तेव्हा कालकाई मातेचं दर्शन घेतो आणि पुढे जातो. सो मंडळी, असा होता पूर्णपणे प्रवास आमचा. आम्ही गोरेगाव ते खेड रत्नागिरी प्रवास केला. खूप सारे खड्डे आणि रस्ता खूप दयनीय होता. फक्त तुम्हाला माणगावच्या पुढे रस्ता चांगला मिळेल. म्हणजे खूप चांगला आहे रस्ता माणगाव ते महाड आणि महाड ते खेडपर्यंत. थोडासा मध्ये मध्ये खड्डे आहेत पण चांगला आहे, ते बऱ्यापैकी चांगला आहे. सो बोगदा खूप खराब आहे, त्याची दयनीय अवस्था मी दाखवली व्हिडिओमध्ये. आता हे बघा, राज्य आपले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. सो आता आपण खेडला जातो. तर हा जो मार्ग आहे तो खेडला जाणारा मार्ग आहे. आणि खूप प्रवासात मजा आली. हे जे दादा ड्रायव्हर होते त्यांनी खूप गप्पा गोष्टी केल्या. आम्ही प्रवास समजलाच नाही आम्हाला, कारण त्यांच्याकडे स्टोरी खूप चांगल्या होत्या आणि गंमत जम्मत आम्ही करत आलो. त्याच्यामुळे आम्हाला प्रवास नाही वाटला, म्हणजे प्रवास वाटलाच नाही. खूप पटकन आलो. आणि आता आम्ही घरी पोहोचू थोड्याच वेळात. तो आता मी व्हिडिओला एंड करतोय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा मी प्रवास करताना थोडंसं काळजी घ्या, कारण प्रवास करताना आपल्याला जे रात्रीचं जे प्रवास होतं ना ते खूप थोडं भयानक असतं. सो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय मंडळी, की हे जे रस्त्याचे खड्डे आहेत त्याला जबाबदार कोण? इकडचे स्थानिक आमदार, खासदार, नगरसेवक, म्हणजे पॉलिटिक्सच आहेत, नेते लोक. त्याच्यामुळे कोकणाची जी प्रगती आहे ती होत नाही आहे. कारण रस्ता चांगला असेल तर इकडे पर्यटन स्थळ वाढतील आणि चांगल्या सोयीसुद्धा वाढू शकतात. सो प्रॉब्लेम आहे. आता तुम्हीच ठरवा की आपला कोकण कसा घडवायचा आणि कोकणाचे रस्ते कसे दुरुस्त करायचे आणि कोकणातील रस्ते कसे होते, कमेंट करून नक्की सांगा. सो मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही इतका व्हायरल करा की इकडचे जे नगरसेवक आहेत किंवा स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, ते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, ताकी आपला कोकण पूर्णपणे वाचेल. आणि कोकणला वाचवायचं असेल तर आपल्याला आवाज उठवला पाहिजे. तर आवाज वाढवा आणि कोकणला वाचवा. सो नक्की हा टॅगलाईन आपल्याला पोचवली पाहिजे. आपले जे पॉलिटिक्स लीडर्स आहेत त्यांच्यापर्यंत पोचवली पाहिजे. सो आता मी व्हिडिओला एंड करतोय. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला शेअर करा, कमेंट करा, लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ पुढे घेऊन जाऊ आणि तुमच्यापर्यंत शेअर करू. थँक्यू, धन्यवाद.